मी फुलचंद देशमुख गौर या गावचा रहिवासी आहे. सर्व विरोधक म्हणतायत की रोहित पाटलानं काय केले. त्यांना सांगू इच्छितो की गेली 15 वर्ष झालं या गौर गावामध्ये एक हाती सत्ता आहे आणि विशेष करून त्यांना सांगू इच्छितो की प्रत्येक घराच्या उंबऱ्यापर्यंत सिमेंट काँक्रीटचे रस्ते केलेले आहेत. नंबर 1 असं दिवाबत्तीची सोय केलेली आहे. लहान सहान गल्ली बोळामध्ये फेवर ब्लॉकचे रस्ते बनवलेले आहेत. संध्याकाळी आमचं गाव दिवाळीसारखं झगमगाटात आहे. प्रत्येक चौकामध्ये लाईट फिटिंग केलेली आहे. त्यातल्या त्यात सोलरची सिस्टीम बसवलेली आहे. मांजरा नदीहून पाण्याची सोय केलेली आहे. मसलगाड डॅमहून पाण्याची सोय केलेली आहे. असं म्हणावं तेवढा भरपूर विकास आहे. असं सुसज्ज असे आपल्या बाजूला ग्रामपंचायत तुम्हाला दिसत आहे. समोर भव्य असं तलाठी भवन बांधण्यात आलेलं आहे. येथे तुम्हाला नंबर 1 अशी स्मशानभूमी दिसली असेल. भरपूर असे विकासाचे कामं झालेत. आणि जरी रोहित पाटलाला बाजूच्या गावची जरी ओळख नसली तरी त्यांच्या कामाचा आवाज त्या जनतेपर्यंत गेलेला आहे. आणि याचं नक्की फळ येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला जनता दाखवून देईल. लोक म्हणले की रोहित भैया संभाजी भैयाच्या अरविंद भैयाच्या जवळ बसलेत, त्यांच्यामुळे त्यांना तिकीट देण्यात आले. पण हे सांगू इच्छितो की दोघं निलंगेकर बंधू असे धुरंधर आहेत की जे राष्ट्रीय स्वयंसंघाच्या खुशीत वाढलेले असल्यामुळं आणि त्यांच्या पाठीमागं गडकरी साहेबाचा आशीर्वाद नेतृत्व असल्यामुळं त्यांनी उमेदवाराची निवड करताना त्या उमेदवाराची चारही बाजूनं चहूबाजूने विचार करूनच उमेदवारी दिली जाते. ज्यावेळेस त्यांनी निवड करते त्यावेळेस हा हिरा हा आपणाला 52 कशी सोना असं त्यांच्या मनात चमकले उशीर त्यांनी रोहित भाईला उमेदवारी दिलेली आहे त्यांच्या कामामुळं. त्यामुळं रोहित भाईच्या मागे 100% ही जनता पंचक्रोशी राहील अशी मी अपेक्षा करतो. आणि आज रोजी तुम्हाला सांगू इच्छितो भैया तर निवडून येतीलच आणि आल्यात जमाईत. यांच्या पंखाखाली ह्या पांचुंजलच्या वाघमारेताई आणि या निटूरचे सोमवंशी हे निवडून आल्यात आज रोजी जमाईत असं मला वाटतंय. आणि जनतेला पुन्हा एकदा आवाहन करतो की त्यांनी खंबीरपणे भैयाच्या पाठीमागं साथ द्यावं आणि विकासाला हात द्यावं. कमळाचं फूल काय करते, घरातून बाहेर पल्ल्या एसटी फ्री आहे, राशन फ्री आहे, तुम्हाला शेतात गेलं तर लाईट फ्री आहे. कमळाचं फूल काय करते तर ती लाडक्या महिन्याला 1,500 रुपये देते. केंद्र सरकार 6,000 रुपये देते आणि आपलं राज्य सरकार 6,000 रुपये देते. एवढं खाऊन बेईमान हे आपल्याला आवडत नाही. म्हणून याच्या संग एकनिष्ठ राहावं. पुन्हा इथं बसून अजून म्हणायचं सरकारनं का केलं आमच्यासाठी. अहो सरकारनं एवढं करून तुमच्या फक्त तोंडापर्यंत घास भरवायचं राहिले सरकारनं. तुम्हाला कालचं एक ताजं उदाहरण देतो. अतिवृष्टी झाली, 8,500 रुपये प्रमाणे ह्या सरकारनं आपल्याला पैसे अनुदान दिलं. पुन्हा काल परवा रब्बी पेरायला 10,000च्या हिशोबानं अनुदान दिलं. पुन्हा आता नदीचे रानं खडून गेलं म्हणून पुन्हा बजेट आले. एवढं करून जर सरकारनं काय केले फुलाच्या सरकारनं तर एवढे कामं केलेत. घरातून बाहेर पडल्यापासून सरकारी योजनेचा लाभ घेत आहोत. तरी नेतृत्व भारी आहे. सरकार आपला आहे, राज्यात सरकार आपला आहे. आपला नेता जिल्ह्याचं नेतृत्व करतो आहे संभाजी भैया. त्याच्यामुळे खंबीरपणे रोहित भैयाच्या पाठीमागं राहावं ही मी तुम्हाला सगळ्या पंचक्रोशी जनतेला विनंती करतो आणि माझी 2 शब्द थांबवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.